फक्त भरत महाराजाला कृष्ण महाराजाला विनंती आहे की त्यांनी पकवाद वाजवायचं आहे. गावकरी म्हणले दोघ जण थोडी पकवाद वाजवा, एकदा त्यांच्याकरता वा. टाळ्या वाजवा.
गिदगड तकडांग धाण धाण धा कद धा कद धा गिदगड तकडांग धा गिदगड तकडांग धा गिदगड तकडांग धा तकडांग धा तकडांग धा आता गिदगड तकडांग धाण धाण धा कद धा गिदगड तकडांग धा गिदगड तकडांग धा गिदगड तकडांग धा तकडांग धा तकडांग धा आता गिदगड तकडांग धाण धाण धा कद धा गिदगड तकडांग धा गिदगड तकडांग धा गिदगड तकडांग धा तकडांग धा तकडांग रामकृष्ण हरी या ठिकाणी मौजे गल्ले बोरगाव गेली 8-9 दिवसापासून राजे शिव छत्रपती यांच्या जयंतीनिमित्त चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह आम्हाला ज्यांनी बोलवलं असे आपल्या गावचं वैभव आणि आपल्या संप्रदायाचं वैभव आमचे जीवलग मित्र हरिभक्तपरायण सिद्धेश्वर महाराज भगत गल्ले बोरगावकर एकदा महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 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 एक चक्रधार कसा आहे बघा. या चक्रधारामध्ये 3 जाती समावेश आहे. ब्राह्मण, मारवाडी, तिसरी आपली मराठी जात. चक्रधार कसा बघा मजेदार. एखाद्या ब्राह्मण माणसाला जर आपल्या पत्नीचा राग आला तो रेसा काढायची फुलपट नसते का त्याचा वापर करतो. मारतो कसं माझी का तिकडे तक. दुसरी जात म्हणजे ब्राह्मण जात, मारवाडी जात. एखाद्या मारवाडी माणसाला जर आपल्या पत्नीचा राग आला तो थोडं जास्ती मारतो, पेपरनं मारतो कसं माहिती का तिकडे तक धेत म्हणजे मार बी लागत नाही, राग बी शांत होतो. तिसरी जात म्हणजे आपली मराठी जात. एखाद्या मराठी माणसाला यदा कधीच आपल्या पत्नीचा राग आला तो जर आवतावा असला रूमनच काढतो आणि मारतो कसं वाजणं माहिती का तिकडे तक धा तिकडे तक तिकडे तक धे तिकडे तक धा तिकडे तक तिकडे तक धे तिकडे तक धा तिकडे तक तिकडे तक धे तिकडे तक धा. आज काल्याचं कीर्तन आहे. महाराजांनी भरपूर राधा आणि कृष्णाचं वर्णन केलंय. आमच्या पक्वाजामधून एक चक्रधार वाजून मी करतो आणि रेला वाजून चला.
धाग दिगन धग दिगता नंद नंद तिटकतान नाचत राधा संगमत धागी नतीन धागी नतीन धागी नतीन धाग दिगन धग दिगता नंद नंद तिटकतान नाचत राधा संगमत धागी नतीन धागी नतीन धागी नतीन धाग दिगन धग दिगता नंद नंद तिटकतान नाचत राधा संगमत धागी नतीन धागी नतीन